माय सारेले आले म्हणते बाई 3,000 ना. आपल्याला कवा येतो बापा? आपल्याला कवा येते? आता माय बाई सारेले झाले म्हणते का हो? मग नाही तर काय माय सारेले झाले म्हणते ना. माय आई त्या 3,000 आवडतं आपण गॅस सिलेंडर भरून आणणार होतो बापा. 3 आणि 3 7 हे भेटले असते. राखे घ्यायला पैसे नाही आता. आता रक्षाबंधन आहे ना. सारेले आले म्हणते हो माय. त्या शांताबाईच्या वान्य सुनीले पुरेले झाले म्हणते व माय. आपल्याला आले व काऊन काय झालं काऊन एक मिनिट अव अव आपल्या बॉयफ्रेंडले मागून आपण जाऊ दे ना. आपल्या लाडक्या भावांनी दिले तर लाडक्या बॉयफ्रेंडलेच मागू त्यालेच लुबाडू. कुठं माय आताच तर 5,000 रुपयानं किस्सा खाली केला त्याचं. आता मागशील तर कोणत्या तोंडानं मागशील काय माय काजले तू? अहो माय तुम्ही तरी बॉयफ्रेंडले मागा ना बापा. माय तर नवरा इमरे जायला टाकून ठेवला आणि मी कोणाला मागू आता सांगा ना. वक्कर कोणता बॉयफ्रेंड पाहू मी सांगा का व श्रद्धा? त्या बॉयफ्रेंडने काय कांदा असं तर त्याला पैसे मागणं माय त्या मायला देऊन दे. मायवाला हाय बिचारे पण तो गरीब आहे. पाले चांगला आहे फक्त काय माय व पाले कसा आहे असं शंभळा सुमळा पण पैसेवाला पाय व माय. बस एकच पर्याय उरला. 10-10 5-5 रुपयाचे राखे आणा आणि पुऱ्या गावातल्या लोकांना बांधून द्या. दडात टाकतेच मग ते 100-200 रुपये. त्यांना आपण आपली जिंदगी काढून घेऊ कशी 2-3 दिवसाची. अव कोण देते माय? सगळ्या बहिणीला 100 ने टाकत बरोबर ना. आपल्याला कुठं 10-10 आणि 20 रुपये भीक मागतल्यासारखं वय ते. मग आता काहीतरी नाटक करायला लागते आपल्याला. गिमारीचे आपल्या बॉयफ्रेंड कडूनच करायला लागते बाई पैसे. माय व माय घरी आज नाही बिचारे. रक्षाबंधनचा दिवस आहे. माई बहीणने भाऊजे बिन बोलावल्या नाही ते बापा. मला तर बिचारे विचार झाला बाबा काय करावं ना काय नाही तर. घरात बिचारे काहीच नाही व घालायला बरोबर एक साडी नाही बिचारे. अमाय साड्या नाही कावन घे हो माय. आता आपतच आहे हो तू वाली तर. तुला तर येणं तर बाबा कोमलले लायकी अन काय म्हणते बाबा अवकात दाखवली आणि कोणत्या भरोशावर दाखवली हो मग तुम्ही? मार म्हणे 7 एकर आहे वावराचा पैसा आहे आणि कुठे घातला तो पैसा? कुठे माय व काजल बापा? मग 7 एकराचे पैसे खायला लागत काय? आम्ही रंगारंगाचा बदाम काजू पैसा असला म्हणजे आम्ही सारच खाऊन घेत असतो. मागं पुढे पाहत नाही ना. आता काय करावं बापा. आणि राहिली गोष्ट हिची लायकी ना अवकात दाखवायची तर काल त्या गंगानन कोमलला विचारले 3-3 4-4 5-5 10-10 हजाराचे ड्रेस आणून दिले ना. याच्या जवळ हाय बाई चांगले चांगले घालाले. माझ्याजवळ काही साडी नाही बाई आता. काय करावं बापा? हो काय माझ्याजवळचे घेऊन जातो. साड्या गिड्याची भरपूर आहे म्हणा माझ्याजवळ. घेऊन जातो माझ्याजवळच्या. अगे माय बाई कोण मेला बाबा? कोण मेला म्हटलं? अमाय कुठं आहे बापा? एवढ्या साजऱ्या दिवशी इन मेलं मला सांगून राहिली. असे अपशगुनी तोंड घेऊन नको येत जाऊ बापा. काहीच्या काही बोलून बसत. नाही नाही आज तुमच्या तोंडाला जोर नाही दिसून राहिला. काही नाही दिसून राहिला. चिमल्या झाला बाबा तुम्ही चिमल्या. ते चिमला मनुका कसा असते तशासारखे तोंड झाले तुमचे. नाही हो आम्ही काय चिमल्या. आम्ही एवढे धनदौलतवाल्या बायांना आमच्याजवळ पैसा खेळते ना. तू लक्ष्मी खेळते आमच्या आजूबाजूला. आम्ही काय चिमल्या रो बाबा. चिमल्या तुम्ही भिकार वाडे लोक. पाय हो माय म्हटलं तिघी पैकी एक जण मेलीच काय म्हटलं. नाही नाही सर जिवंत आहे. जाय तू झालं असं तर. हा जातो ना जातो. अजून जरा जरा लढ जा पुरं गाव जमा होते मग. हा हा मला 3,000 आले 3,000 आले 3,000 आले. माय माय कोमलले मले आले बापा. माझ्या लाडक्या भावाने पाठवले हो माय. किती मस्त. 3-3 6,000 आले बाई आम्हाले. माया घरी आले हो माय. मले आले माय रिंकूले आले बाबा. ओ माय गॉड. माय पोरगी जर वयानं मोठी असते ना तिचं भरला असतं ना 6,000 आले असते माय खर्च आले. पाय हो माय. पाय बरं लेकरं मोठे असो त्याच्याशी नाही प्रॉब्लेम. लहान असो त्याच्याशी नाही प्रॉब्लेम. घे हो माय बाई खरंच बापा. पण मला भल्ली खुशी झाली. 3,000 गचकन मला मेसेजेस आला बापा. पाय बरं माय रक्षाबंधनच्या तोंडावर मस्त जमलं बाई. आता मस्त मी साडी घेईन मायासाठी माझ्या भावासाठी राख्या. माझ्या भाऊ जाईल एखादी पीस गीस देऊन दिन मस्त रक्षाबंधन भल्लं मस्त सेलिब्रेट करतो मी आता. आमचे आले व श्रावण बाळाचे. आमचे आले मागच्या सप्त्यात आले बापा मस्त. हो तुम्हाला भल्ली खुशी होत असन बापा. आता आमच्या सुनेले आले असन तिकडे पोरीले आले असन बापा. मस्त वाटते पण आहे की पैसे आल्यावर बिनफुकटचे. जमलं बाई. हो मुझे पैसा मिला यारे सा मिला अब खरीदूंगा बंगला गाडी. चल बाई लेकरं येतच असन बापा. चल दूध घी दाना लागते उकळ ठेवा लागते. बासुंदी बनवून तयार झाली पाहिजे ना. लेकरं येऊन राहिले आज. आज उद्यापासून नाही काय लेकरं येईन मस्त. आता उद्यापासून मस्त परिवारच तयार होते आपला. लेकरं आपण मस्त आपल्या सुना. आता यंदाच्या वर्षी मा पोराचं उरकवून टाकतो मी. पोरीचं उरकवून टाकतो बापा. डोक्याला टेन्शन कमी होऊन जाते मग. आम्हा शिक्षण पाणी एवढे शिकले बापा ना उरकवून टाकतं.
नोकरी गिकरीवर तर लागू दे जरा शेक. नाही वा पोरगा तर नोकरीवर आहे, पोरगी शिकून राहिली, पोरगी लागतेच ना आता. नोकरीवर लग्न झाल्यावर लागली तर काही फिकर नाही आपल्याला. आपला पोरगा लागलाय ना बस. आता पोरगी लागली आहे म्हणा, तिच्या जीव पायावरती उभी झाली, थेसलाय म्हणावं, थेसलाय गर्वाची गोष्ट होते मग. हा बाई माई कोमलले एकदावची नोकरीवर लागली का मग तिचंही उरकून टाकतो. आई हेच अपेक्षा होती तुझ्याकडून. मी माया पायावर उभी होईपर्यंत नवऱ्याच्या घरी जात नाही. मायाकडून हेच अपेक्षा होती आणि तेच ते म्हणत आहे. माय किती मस्त आई आहे व तू, तुझ्या सारखी आई या जगी कुणाला नाही, तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. चल बापा आता माया भाऊन भावजे येतो म्हणे, आणि ते आले तर बरं बापा, नाही तर मी माया चालली जाईन मस्त. हा माय सांगू नका नवरे येईल, नवरे म्हणून पैसे काढून आणा म्हणून कामाला असे जाईन, आपल्याजवळ पैसेच नाही देऊन 3,000 आले म्हणून तुम्हाला म्हणून नवरे सांगू नका बापा. कुठं माय कोमलची बाबांनी तर मला आले काय विचारलं, मी हवाई म्हटलं बापा, पण एवढा आहे माहितचा माणूस मागत नाही पैसे. हा मागत नाही माहितचा माणूस पैसे, आणि माझा व्यवहार माझ्यासाठी आहे बापा, म्हणून मग मला काही टेन्शनच नाहीये. आता माय नवऱ्याला बिचारे आता माय आता व्यवहार नाही, त्याच्या आता व्यवहार आहे तर 1500 द्यायला द्या लागन ना, 1500 मला ठेवा लागन. आणि आता त्याची मीने जमा केलेले असे 3,000 माझ्याजवळ राहतेच म्हणा, काही फिकर नाही. जाने दो दिल में आ जाने दो, अब तो 3,000 ही मिल गए भाई, बहुत अच्छा लग रहा. चल बाई लेकरं येतील बापा. हो बापा गंगा चल बापा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लाडक्या बहिणीला व भावाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण रक्षाबंधन आज नाही तर उद्या सेलिब्रेट करूया. कसं आहे कोमलचे बहीण भाऊ अजून यायचे आहे, तर त्यामुळे आपण रक्षाबंधन उद्याच्या भागामध्ये बघूया. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया मग उद्याच्या भागात. बाय बाय. रश्मी मी काय म्हणतो, तू त्या भावाला बोलावते इथं का तुझं तर माहेरी? शांताबाई मी काही बोलावत नाही बाई माया भावाले. माय भावचे जराशी कुठली आहे बापा, तर मी आईगीची बाबा गिबाची भेट होते आणि त्याची भेट होते, तर मीच चालली जातो माहेरी मायावाले. नाही आई, मग आपण चाललो जाऊ तर मग इथं मी राखी कोणाला बांधू बापा, मला राखी बांधायची आहे ना, आणि तिथं काय माझ्या मामा भावाला राखी बांधू काय, काही गोष्ट करतो माया आई. पिंकू बरं रश्मी एक काम कर, तू सध्याच काही जाऊ नको, आता ह्या आठवड्याभर थांबून जाय. आता लेकरं येतील तर पिंकीची हाऊस निघून जाते, तिला राखी बांधायची आहे म्हणते तर नाही काय, तिच्या बापा गिपाली राखी बांधायला पाठवून देतो तिले नाही काय. आणि ह्या हप्त्यात मस्त पाहुणे घेऊन येऊ दे, आपल्या घरचे जाऊ दे मस्त लेकराईले, आणि मग तू चालली जातो लागेच तर मग. बरं शांताबाई, लय दिवस आहे ना, अजून महिनाभर आहे ना रक्षाबंधन, जाता येते कधी, जरूर थोडी नाही, नवीन काम थोडी नाही बापा. ठीक आहे ना शांताबाई, जाईन मी नंतर जाईन. हो शांता काकू बरोबर आहे तुमचं. हवाय आपण नंतरच चालू जाऊ मामाच्या घरी. हा नंतर बांधतो तू मामाले, मी पहिले माझ्या भावाला बांधतो. आणि शांता काकू कधी येते व रक्षाबंधनी आली तरी भाऊ आलेच नाही. येते ना बाई पिंकू, आजच येते, टेन्शन नको घेऊ, येतो म्हणे बापा. आता कोमलची मजा घेतो मी, जराशी घेतच नाही म्हणतो, पाहिजे कशी बावरते. शांताबाई तू ये कसं व तू भाव जाईल भावाले बोलावणार आहे का तू जाणार आहे? मी पाहतो ना, नंतर पाहतो ना मी रश्मी. आता तू मी एक सोबत चाललं जाऊ, आणि आलास मग माझ्या भाऊ इकडे तर मग त्याला इथंच बांधून देईन, मग मी काही जाणार नाही काय, पाहिन मी नंतरच पाहिन ते. बर शांता काकू कधी येते व कधी येते म्हटलं, मी किती डावची वाट पाहून राहिली, दादाची कवा येते कवा नाही, ताईची वाट पाहून राहिली, एवढा वेळ असते काय? माई बहीण माझ्या 2 भाऊ कवा येते सांग ना. पिंकी तिकडे वाट पाहून राहिली, मी वाट पाहून राहिली बापा. आता येते मग येते, आता मी राखी आणायला जातो, तोपर्यंत आले पाहिजे ते. अरे कोमल येत आहे ना, रस्त्या नाही म्हणते, लावला तर मी आत्ताच फोन लावला हो बाई. तुला कोणी लावला बाई फोन? मग मी लावला होता, दादा मला चको चको करते, आता येतो मग येतो, नाही तर येतच नाही, मग मग म्हणून मी तुला विचारायला आली बापा. मजाक करते हो तू, मजाक करते, येते ना. बाई कोमल तू याही जाणार आहे का बाई, माहेरी जाणार आहे काय मामाला राखी बांधाले? नाही रश्मी काकू, आधी माझ्या आत्या येते का नाही, तर त्यामुळे ते नंतर जाणार आहे थोड्या दिवसानं. पहिले आधी हे येते माझ्या आत्या येते, त्या बांधतात राखी, नंतर मग आम्ही जात असतो, म्हणजे आई अशी सांगत होती मला. अच्छा ताई मी येतो ना राखी आणाले. हो चालणं. शांता काकू रश्मी काकू तुम्ही चलावं, तुम्ही राखीची चॉईस करू लागा, मला काही एवढ्या समजत नाही बापा. चला बरं आम्ही येऊ का बापा? हो चालणं शांताबाई. जरासं मूड फ्रेश होते, कामही झाले सर्व. आता फक्त आपण दूध घेऊन येणार तिकून दूध घेऊन येऊ, मस्त बासुंदी घोटून ठेवू, मस्त जेवण घेऊन सगळे जण इकडे कर जा म्हणा आता आजचे दिवस नाही काय. काय पटते का शांताबाई तुले? हो रश्मी तसे होते ना, चल ना. बरं चाल. आई तर दूध घेतो म्हणे मग शांता काकू, आई घरी करण वेगळं. मग दूध घ्यायचं आहे ना दूध? हो दूध घ्यायचं आहे ना दूध, मग होते ना, सांगून दे तुम्ही तिले, टेन्शन नको घेऊ. बरं भाई बहन का प्यार है, जमी आसमां जैसा प्यार है. चल बाबा पिंकी, लयच खुशी झाली बाबा तुले. नाटक्या म्हणायची. अरे काय म्हणते बा नाना भाऊ, काय म्हणते म्हटलं? अरे काही नाही गंगाताई, बोला ना. काय राख्या घ्या ना राख्या, मस्त व्हेरायटी आल्या राख्यामध्ये आता, सुंदर डिझाईन घ्या, मस्त राख्या आल्या यावर्षी.
हो हो नाना भाऊ राख्याच घ्यायला आलो आम्ही. तुम्ही दिसले चला म्हटलं तुमच्या दुकानात जावं म्हटलं नाही का. हा नाना भाऊ लय दिवसाची भेट झाली जराशी घेताही नाही म्हटलं बहिणीच्या भेटीले. अरे काय आता टाइमच नाही भेटत. काम 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 काम. लग्न झाल्यावर बिलकुल टाइम नाही भेटत शांतताई, नाही काय. आपल्या संसारात गुतल्याच्या गुतलंच राहते माणूस. हा हा उद्या कामाला जावं लागते बा, काय माय असं तसं टेन्शनच राहते डोक्यावर. त्याच्यामुळं काही मग ते बाकीची काही आठवणच नाही येत शांताबाई. हो बरोबर आहे नाना भाऊ लय मोठं प्रपंच चालवा लागते बापा. सोपी गोष्ट आहे काय. नाही सोपी नाही आहे बा, सोपी नाही आहे. मी काय म्हणतो नाना दादा ते डब्यातली राखी दिसून राहिली किती रुपयाची आहे ते. ते 100 पासून सुरुवात आहे. रश्मिताई तिची 100 पासून सुरुवात आहे तर 1000 पर्यंत राखी आहे आपल्याजवळ. नाही बापा मला ते 100 रुपयात 10-5 राख्या घेऊन घ्यायच्या आहे. मला 20 रुपयावाली राखी दाखवा बापा. काय मनाचा धागा एवढ्या महागाच्या राख्या घेऊन काय करता. हा भाऊ त्या लायकीची पाहिजे ना. भाऊ त्या लायकीचे असले तर काही नाही वाटत बापा. आपण एवढ्या दूर जाऊ त्याला राख्या बांधायला आणि काही नाही नुसतं दारू पिऊन तमाशाच करते बापा. नाही काय मग त्याले ते रिलाचा धागा जरी बांधला तर मला सुकून वाटते. आता काहीतरी भाऊ आहे म्हणून बांधतो तरी बापा, नाही तर ते बेवडते मला बिलकुल नाही आवडत. जाऊ दे आजच्या दिवशी शिवाय नाही द्याव. पण काय करता भल्लं तंग करून टाकलं नाना भाऊ त्यानं भल्लं तंग करून टाकलं. एवढे धुमाळा पकडला दारूचा एवढा धुमाळा पकडला दारूचा का काय सांगू बापा. ते आहे म्हणा रश्मिताई. आजकालचे पोट्टे नाही का दारूनच वाया गेलीच्या माय बीन. काय करता. हो ना बाई भाऊ असा होता तुमच्यासारखा बापा. नुसतं काम 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 पद्धतशीरच राहते पद्धतशीरच बोलते. मस्त आहे पण तुम्ही. ना दादा घरी ये जा जेवण करायला सांगून राहिली मी. बरं येतो जेवण करायला येईन मी. नाही काका ते राखी किती रुपयाला आहे. बाई 13 की 300 पासूनची सुरुवात आहे बाई तिची. तुला कोणती हवी आहे. अरे नाना भाऊ काऊन अशी करू राहिले आज. नाही अशी काऊन करू राहिले म्हटलं. आम्हालाच लुटता का बहिणीलाच लुटता काय. 300 पासून 1000 पासून तुम्ही तर आज मोठे रक्कमच सांगून राहिले बा आम्हाला. नाही कम से कम काही सस्त्या गिस्त्या राख्या दाखवा ना. किलो नंतर राख्या भेटते तुम्हाला नाना भाऊ. आमच्या सोबत असं करता काय. बरोबर लावा रक्षाबंधनचा दिवस आहे ना आज. असे नका करू बरोबर लावा आम्हाला राख्या. तुम्ही तर आम्हाला मनाचं काम नाही पोळू द्यायला पाहिजे. नाना भाऊ कशा आहे हो तुम्ही. अरे शांताबाई तुम्ही काढा ना राख्या काढा ना. असे जोऱ्याने विचारून राहिले तुम्ही मले. आणि आजूबाजूने गिराईक आहे. गिराईक आली सांगायचे भाऊ आहे ना ते आपल्या माणसासाठी तर आपण बरोबर लावतोच. पण आमची कमी निघाली पाहिजे ना. तर म्हणून मग आता तुम्हाला देतो तर मग सर्वेलेच नाही देणं शांताबाई. कसं आहे आमचं पोटपाणी लागलाय ना. तर म्हणून शांताबाई मी तुम्हाला जोऱ्याने तेवढ्या याच्यात सांगून राहिलो. तुम्ही राख्या तर काढा. तुम्ही मला भाव विचारून राहिले. भावाले भाव विचारत असते काय शांताबाई. काढा राख्या काढा. अमाय असं वय काय घेऊ माय. काढावर चुपचाप राख्या काढा. कोमल राख्या काढ कोणत्या पाहिजे तुले तर. आणि चाल बापा आमच्यासाठी तूच काढ. पिंकी ताई ते बावल्याची घेजो मस्त आहे घेजो बावल्याची. काय लय बाबा बावल्याची मावल्याची. कोणता भाऊ तुला लायना राहिलाय सर त्याहून मोठे आहे. ते बावलन मावलं बांधणार नाही त्या हातावर. तुला घ्यायचे असेल तर घेऊन घे. काढा राख्या काढा. त्या लेकराची हाऊस राहते. घेऊ द्या तिला बावल्याची घेत असेल तर बावल्याची घेऊ द्या. हाऊस विचारूच नका तुम्ही. हाऊस विचाराले